सूर्याला आपण देवता मानतो, पण या देवतेच्या सौर वरदानाचा अर्थात ऊर्जेचा आपण पुरेसा लाभ घेत नाही। खरं तर ही ऊर्जा त्या अर्थाने विनाखर्ची आणि पर्यावरणाचं रक्षण करणारी। यासाठीच ज्योत्स्नाताईंनी व्यवसाय निवडला तो सौर ऊर्जा उपकरणांचा। वालचंद कॉलेज सांगली इथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेल्या ज्योत्स्ना गोडबोले यांनी काही काळ इलेक्ट्रॉनिक इस्टेट मध्ये नोकरी केली, परंतु उद्योजिका व्हायचं असं त्यांनी वयाच्या 9व्या वर्षीच ठरवलं होतं। ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी 2002 मध्ये आली। नोकरी चालू असतानाच योगायोगाने काही सोलर वॉटर हीटरचं इन्स्टॉलेशन करण्याची संधी ताईंना मिळाली आणि ताईंनी त्या संधीचं सोनं केलं। शुभम सेल्स या आपल्या कंपनीद्वारे वॉटर हीटरचं इन्स्टॉलेशन सुरू केलं। अशा प्रकारची सुमारे 800 पेक्षा जास्त इन्स्टॉलेशन्स त्यांनी केली आहेत। याचबरोबर सध्या प्रचलित असलेल्या रूफटॉप सोलरचं देखील 200हून अधिक इन्स्टॉलेशन्स मॅडमनी केलेत। आपल्याला माहितीच आहे की अशा प्रकारच्या रूफटॉप सोलरमुळे विजेची आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते आणि अर्थात पर्यावरणाचंही रक्षण होतं। यामुळे आपल्या घरी किंवा फॅक्टरीमध्ये विजेचं बिल 0वर येऊ शकतं। शुभम सेल्स तर्फे सौर ऊर्जेच्या प्रचारासाठी अगदी छोट्या घरगुती अशा सौर वस्तूंचं उत्पादन आणि वितरण ज्योत्स्नाताई करतात। यामध्ये छोटे मोठे सौर दिवे, सोलर चार्जर, सोलर समई, सोलर सीसीटीव्ही युनिट अशी अनेक उपकरणे आहेत। या सर्व प्रोडक्ट्सना फक्त भारतातच नाही तर परदेशातही खूप डिमांड आहे। पूर्वी ही उपकरणं फक्त सौर ऊर्जेवर चालायची, पण ताईंनी आपल्या इलेक्ट्रॉनिक कौशल्याचा वापर करत यामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटी अधिक सोलर अशी हायब्रिड सिस्टीम डिझाइन केली आणि मॅन्युफॅक्चरिंग केली। हीच सिस्टीम आज सर्रास सगळीकडे वापरली जाते। अनेक प्रदर्शनातून सहभागी होत पर्यावरणाविषयी जनजागृती करणाऱ्या ज्योत्स्नाताई BBNG पुणे विभागाच्या रिजनल डायरेक्टर आहेत आणि उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं मोलाचं काम करतायत। आदरणीय ज्योत्स्ना गोडबोले ताई, आपला उद्योग वाढतानाच पर्यावरण संवर्धनाचं मोलाचं काम आपण करत आहात। यामुळेच आपल्याला उद्यम कौस्तुभ पुरस्कार प्रदान करताना BBNG ला मनापासून आनंद होत आहे।